नमस्कार. खूप पूर्वी फक्त अरेंज मॅरेज व्हायची ना, तेव्हा काही नातलगांचा भाव जरा जास्त असायचा. पुढे मग अशाच टाईपच्या लोकांनी आपल्या परोपकारातला व्यवसाय ओळखला आणि मग जन्म झाला मॅरेज ब्युरोचा, म्हणजेच विवाह मंडळाचा. त्यांचं काम अहोरात्र सुरू आहे. अशाच एका कर्तव्यदक्ष विवाह मंडळाच्या कार्यकर्तीबरोबर एखाद्या ऑटोमोबाईल इंजिनियरचं लग्न झालं तर त्यांचा मधुचंद्र कसा असेल. सुजाता जोशी आणि मंगेश देसाई यांच्याबरोबर कॉटन किंग मधु इथे आणि चंद्र तिथेचा हा नवा भाग. ए स्वरूपा, स्वरूपा, अहो 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 इथं काय करताय तुम्ही अजून? हातात पेपर आहे म्हणजे वाचतोय. रामरक्षा नक्की म्हणत नाहीये हे तुझ्या लक्षात आलं असेल. अगं या पेपर मधली बातमी वाच. लग्न होत नाही म्हणून एका प्रौढ कुमारिकेनं स्वतःला पेटवून घेतलंय. अरे बापरे, घोडाच्या आधीच बातमी आली का काय पेपरला? अहो ती बातमी आपल्या घरची पण असू शकते. म्हणजे अहो म्हणजे काय म्हणजे, कदमांकडून नकार आल्यापासून स्वरूपाने स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. अगं ती झोपली असेल. हो, दार वाजवलं, ठोठावलं, फोन केला, सगळं डिम्म. ती अगदी सेफ आहे. बापात का वैरी आहात? इकडे इकडे या आधी. त्या विजयला आधी फोन लावा. हो, अगं त्याला कशाला त्रास. बबडीला एकटीला रडायचं असेल म्हणून तिने दार लावून घेतलंय. तुम्ही आधी विजयला फोन लावा ना. लागला? इंग्लिश लागतो. मस्त असेल कुठल्या तरी मॉडेल बरोबर गप्पा मारी. झालं एकदाच. एवढ्या छोट्या जागेत आपण दोघं म्हणजे अगदी गुदमरल्यासारखं झालं. ए पण तू बरोबर असशील ना, तर एवढ्याशा काडेपेटीत सुद्धा मी संसार करायला तयार आहे. येस. एक तास लागला हे कानातलं इयरिंग शोधायला, पण शेवटी माझ्या तीक्ष्ण नजरेतनं सुटू शकलं नाही. मला गाडी सुद्धा प्रिय आणि तू सुद्धा तेवढीच प्रिय. गाडीला सुद्धा स्क्रॅच नाही आला पाहिजे आणि तुझ्या कानाला पण नाही. पण कधीतरी टेस्ट ड्राईव्ह घ्यायला काय हरकत आहे? नाही, मला टेस्ट ड्राईव्ह आवडत नाही. का? काय एक गाडी घ्यायची आहे त्याच्यासाठी 10 गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची. गाड्यांचा अपमान नाही का तो? म्हणजे तू गाडी पसंतच केली नाहीये? तुला माहिती आहे, गाडी म्हणजे माझं दुसरं घर आहे. असं मस्त एसी लावायचा आणि प्रायव्हसी एन्जॉय करायची. भजन करायची प्रायव्हसी. एक हॅलो. अरे केव्हापासून ट्राय करतोय, सारखं नॉट अवेलेबल. कुठल्या मॉडेल बरोबर आहेस? बाबा काहीतरी काय बोलतोय, मॉडेल काय? हॅलो, ए विजय, अरे बाबा तू असशील तसा ये रे. अरे त्या पोरीने सकाळपासून स्वतःला कोंडून घेतलंय. जीवाचं काही बरं वाईट करून घेईल याची भीती वाटते रे मला. आलो आलो आई मी. ये लवकर ये लवकर ये. मी गाडीत नाही. जा जा, चल सोड, चल सोड. तू चक्क हेमांगीला बाहेर सोडून आलास? अरे म्हणजे बॅट्समन 99 वर रिटायर झाल्यासारखं आहे. बहिणीच्या जीवाचा प्रश्न होता ना रे. पर तू एम क्यूब मध्ये का नाही ट्राय करत? आता हे काय एम क्यूब? एम क्यूब म्हणजे मिक्स अँड मॅच मॅरेज ब्युरो. तरी काय होणार आहे? मी माझ्या मुक्या मामे बहिणीचं लग्न तिथे लावून दिलं. तिचा नवरा ना भैरा आहे, त्याला कानाने ऐकू येत नाही, म्हणून त्यांची जोडी जमलेली आहे. टिकलं. अरे दोघांना लव्ह बर्ड्स म्हणतात. म्हणजे ती काय बोलते ते त्याला कळत नाही, बरोबर. आणि त्याच्या कानाला फिल्टर असला की घरी शांतता नांदते. आता हा कसा आहे की देवाने त्याला कानाला फिल्टर लावून दिलेले आहेत. अरे सॉलिड इंटरेस्टिंग आहे. कुठे आहे एम क्यूब? मी अस्मिता जुळवे, एम क्यूबची एक डिरेक्टर. हो का? आम्ही बलवंत कुऱ्हाडे आणि माया कुटेंचं सुद्धा लग्न लावून दिलं. अहो बलवंत कुऱ्हाडेची बायको बदफैली निघाली म्हणून त्याने तिचा आणि तिच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने खून करून टाकला. बापरे. पुढच्या माहितीसाठी तुम्ही आईला भेटा ना. बोला, काय काम आहे? माझ्या बहिणीच्या स्थळासाठी आलोय. बरं, काय करते ती? नाव काय तिचं? स्वरूपा. म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रचंड शिक्षण झाले, सौंदर्य शास्त्रात तिने डॉक्टरेट मिळवलेली. उत्तम स्वयंपाक करते, उत्तम पेंटिंग करते. तुम्ही काय करता? मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि कारचे नवीन नवीन मॉडेल बनवण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे.
तुम्हाला अस्मिता कशी वाटली? मराठी अस्मिता आपण जगवली पाहिजे. मराठी अस्मितेबद्दल मला अभिमान आहे. अहो, मराठी अस्मिता नाही, माझी मुलगी अस्मिता. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, तर आमिर खानने बघितलं असतं ना, चान्स दिला असता फिल्म मध्ये, धूम मध्ये ॲटम सॉन्ग. मग तुमचा प्रॉब्लेम संपला. माझा एक मुलगा आहे लग्नाचा, अगदी तुमच्या बहिणीला अनुरूप. काय सांगताय काय? माझ्या बहिणीसाठी एक मुलगा अनुरूप आहे हे ऐकूनच मला प्रचंड आनंद झालाय. काय काय करतो काय तू? डॉक्टर आहे, नाक घसा कानाचा. म्हणजे माझ्या बहिणीचं नाक सुद्धा नीट होईल. पण माझी एक अट आहे. काय? तुम्हाला अस्मिताशी लग्न करावं लागणार. साटलोट म्हणतात याला. तुला मी लॅम्बोर्गिनी म्हणतो कारण तू माझी परी आहेस आणि तुलाही पंख आहेत. जे पंख असे. ऐक ना, तो हिरव्या सूट मध्ये तुझा मित्र कोण होता? ऐक ना, अरे अरे तो माझ्या भावासारखा दिसतो म्हणून. खरं सांगू, जर समजा मी स्वित्झर्लंड मधल्या त्या बर्फांच्या सानिध्यात असेल किंवा मालदीवच्या समुद्रात डुंबलेलो असेल आणि तू नसशील तर काय मजा नाही. एवढी आवडते मी तुला? खूप आवडतेस तू. आणि मी गंजलेल्या पत्र्याच्या फिएट मध्ये जरी असू ना तरी तुम्हाला लेक्सस वाटशील. गाड्यांशिवाय दुसरं काही सुचतच नाही का रे तुला? हॅलो, नमस्कार. मी वाघमारे. किती वाघ मारलेत? स्थळासाठी फोन केलाय. तुम्हाला स्थळ हवंय? एक काम करा, बसमध्ये बसा किंवा ट्रेन मध्ये बसा आणि चिखलदऱ्याला जा. कसला चिखल? चिखलदरा म्हणजे जिथे सिंह, हत्ती, वाघ, घोडे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि पावसाळ्यामध्ये जाम मजा येते असं ते प्रेक्षणीय स्थळ आहे. नाही, जागेसाठी स्थळ नाही, लग्नासाठी स्थळ हवंय. हो, आणि माझ्या हनीमून लागले असताना कसली ऑफर देताय हो? हा, काय झालं? अरे कोणीतरी स्थळ वगैरे काहीतरी फोन आलाय ग. बघू. हॅलो, हा वाघमारे बोला. अहो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, माझ्याकडे 45 वर्षांचा नवरा मुलगा आहे. स्थळाची चौकशी करायची होती. Ding ding ding,